17/10/2025ला 3 वाजतापासून मी आमरण उपोषणावर बसलेला आहे बेमुदत। आणि माझी पहिली मागणी आहे की आम्ही धान खरेदी केंद्रावर धान दिलेले आहे, पण 6 महिन्यापासून स्वीकारे झाले नाही आणि आता दिवाळी तोंडावर आलेली आहे। तसेच जास्त प्रमाणामध्ये पाऊस आल्यामुळे अतिवृष्टीमुळे जे धान पिकाचे नुकसान झाले आजपर्यंत शासनाने ते नुकसान भरपाई करून दिलेले नाही, ते सरसकट देण्यात यावा, ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे, लगतचा जो छत्तीसगड राज्य आहे त्याच्यामध्ये 3100 रुपये धान खरेदी केले जाते धान खरेदी केंद्रावर आणि एका एकरवर 21 क्विंटल केले जाते। आमच्या महाराष्ट्रामध्ये 16 क्विंटल केले जाते आणि त्याच्यामध्ये 2300 रुपये भाव आहे, म्हणून ते 3100 रुपये धानाचा रेट करण्यात यावा अशी मागणी आहे। त्याच्यानंतर आरोग्य विमा शेतकऱ्याला आणि शेतमजुरांना देण्यात यावा, जेणेकरून महात्मा ज्योतिराव फुले योजना ज्या आहेत ह्या अनेक शासनाच्या योजना आहेत आरोग्याविषयी, परंतु काही ज्या सुपर जो हॉस्पिटल आहेत ते सेवा देत नाही, म्हणून प्रायव्हेट खाजगीकरणाचा त्या 10 लाखापर्यंत आरोग्य विमा बनवून देण्यात यावा। तसंच आमचं शेतकरी आणि शेतमजूर यांच्या मुलांना हवाई अड्डा असेल, शास्त्रज्ञ आणि हवाई चालक बनायचं असेल, डॉक्टर बनायचे असेल, अशा किती मागण्या आहेत तुमच्या एकूण आणि तुम्ही मागण्यासाठी बसला? त्यांचं शिक्षण मोफत भारतभर व्हावं अशी 20 मागण्या आमच्या आहेत। त्या 1 ते 20 मागण्या घेऊन आम्ही बसलेलो आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही जागेवर संपून जाऊ, पण आम्ही हटणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।